नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण कैरीच्या 2 चटकदार रेसिपीज बनवणार आहोत। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा नक्कीच या रेसिपीज ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। तर चला रेसिपीला सुरुवात करू। सर्वात आधी या ठिकाणी बघा, मी या गावरान कैऱ्या आहेत यांना छान स्वच्छ धुवून त्यांच्यावरची साल काढून घेतलेली आहे। या कैऱ्या चवीला अतिशय आंबट आहेत। आता आपण या कैरींना किसून घेणार आहोत। थोडा जाड बारीक किस करून घ्यायचा आहे। या ठिकाणी बघू शकता, मी अशा प्रकारे त्यांचा किस करून घेतलेला आहे। हे बघा, त्यांच्या कोय आपण काढून घेतलेले आहे। या कैऱ्या ज्या आहेत लांबटवाल्या, त्या यांच्या कंपॅरिझनला कमी आंबट असतात। त्यांना आपण नंतरच्या रेसिपीजमध्ये यूज करणार आहोत। सर्वात आधी या ठिकाणी बघा, मी कढई गॅसवर ठेवलेली आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। त्यामध्ये मी जरासं तूप घालून घेतले, 1 चमचा, आणि यामध्ये साधारणतः 1 वाटी आपण गूळ घालून घ्यायचा आहे आणि याला छान आपण यामध्ये परतून घेणार आहोत। हे बघा, गूळ पूर्णपणे विरघळला पाहिजे आणि आपण तोपर्यंत त्याला मिक्स करत राहायचं आहे, छान परतत राहायचं आहे। यामध्ये आता आपण 1 वाटी गावरानी कैरीचा किस घातलेला आहे आणि याला गुळात छान परतून घ्यायचं आहे। आपल्याला यामधला सगळा जो काही मॉइश्चर आहे तो काढायचा आहे आणि त्यासाठी आपण याला पूर्णपणे परतवत राहणार आहोत। यामध्ये मी वेलची पूड घातलेली आहे आणि हे बघा, याला आपण सतत परतत राहणार आहोत यामधलं मॉइश्चर काढण्यासाठी। हे बघा, हे जे मिश्रण आहे याचा रंग थोडा डार्क होत चाललेला आहे आणि थोडं घट्टसुद्धा होत चाललेलं आहे। हे मिश्रण तुम्ही बघू शकता। अजूनही यामधलं मॉइश्चर पूर्णपणे निघालेलं नाही आहे, त्यामुळे आपण याला परतत राहणार आहोत आणि गॅसची फ्लेम थोडीशी हाय करायची आहे। आणि आता बघा, गॅस बंद करायचा आहे। ते छान घट्ट झालं आहे आणि ते तयार झालेलं आहे। नेक्स्ट रेसिपीसाठी मी तुम्हाला दाखवल्या होत्या त्या लांबट कैऱ्या घेतल्यात, त्यांनासुद्धा स्वच्छ धुवून त्यांच्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि त्यांचासुद्धा आपण किस करून घेणार आहोत। हे बघा, त्या कैऱ्या पूर्णपणे नाही पण जराशा पिकलेल्या होत्या, त्यांचा आपण किस करून घेतलेला आहे। कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे। त्यामध्ये 3 ते 4 मिरी, 3 ते 4 लवंग आणि जिरं घातलेलं आहे, बडीशेप घातलेली आहे आणि याला छान तडतडू दिलेलं आहे। आता यामध्ये आपण तो किस घालणार आहोत कैरीचा आणि यामध्ये मी 1 छोटी वाटी गावरान कैरीचा किससुद्धा घालत आहे, कारण जी लांबट कैरी होती ती गावरान कैरीच्या कंपॅरिझनमध्ये आंबट नाही आहे, त्यामुळे आपण यामध्ये आंबटपणा वाढावा यासाठी गावरान कैरीचा सुद्धा 1 छोटी वाटी घातलेली आहे। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे, पण त्यामध्ये आपण आपलं साधं मीठ आणि काळं मीठ हे मिक्स करून घालायचं आहे। यामध्ये आपण काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे, आमचूर पावडर घातलेलं आहे आणि त्यासोबत आपण वेलची पूड घालून घेतली आहे। या ठिकाणी आपण 2 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे। या ठिकाणी छोटी वाटी घेतलेली आहे, पण 2 वाटी गूळ घालायचा आहे आणि याला छान आपण परतून घेणार आहोत। मसाला छानपैकी पसरला पाहिजे, मिक्स झाला पाहिजे आणि आपल्याला याच्यातलं सुद्धा मॉइश्चर जाईपर्यंत याला छान परतत राहायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची, नाहीतर मग आपलं हे जे
मिक्सचर आहे हे जळू शकतं, खालून चिटकू शकतं. आता या ठिकाणी बघा, आपल्याला सतत याला परतत राहायचं आहे. याचा कलर हळूहळू थोडा गडद होत चाललेला आहे, डार्क होतोय. हे बघा, मी तुम्हाला 2 वाटी सांगितलं त्याप्रमाणे मी 1 वाटी गूळ आधी घातला होता आणि आता 1 वाटी घातलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला पहिलेच 2 वाटी गूळ सांगून दिला होता. आता बघा, याला आपण छान परतायचं आहे. गूळ छान विरघळलेला आहे. आता आपण याला थोडं शिजू देऊयात. आणि बघा, शिजल्यानंतर हा अशा प्रकारे तयार होत चालला आहे आणि याचा कलरसुद्धा छान डार्क झालेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा कैरीच्या या चटकदार रेसिपीज ट्राय करून बघा आणि कशा वाटल्या कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा.